अहो देवत्व येतं, पण आपण काय करतो की आपण हा विचारच करत नाही. आपण हा विचारच करत नाही की आपण त्यांना आपलं मानतच नाही. आपण त्यांना आपलं मानतच नाही. आणि हे कशासाठी आपल्याला, हे मूर्तीपूजन हे सगळं कशासाठी आपल्याला? कारण सगुणातनं निर्गुणाकडे जायचंय आपल्याला. पण जिथं आपण सगुणालाच आपलंसं करून घेऊ शकत नाही, तिथं निर्गुण आपल्याला हाताला लागेल कुठून? ज्या वेळेला आपण या सगुणाला आपलंसं करू त्यावेळेला निर्गुणातनं आपल्याला ते प्राप्त होईल. पण आपण सगुण रूपाकडे बघतानाच आपण इतके अक्षम्य अपराध करत असतो आणि अक्षम्य चुका करत असतो की कसं होईल त्याच्यात? अहो नामदेवांच्या हातून पांडुरंग जेवतो. कसा जेवतो? का जेवला? आपण याचा विचार करत नाही आणि आपण देवपूजा करतानाही आपण तेवढं त्याच्यामध्ये एकरूप होत नाही. मग ही एकरूपता जर साधायची असेल, आपण ज्या वेळेला म्हणतो ना की सगळे देव एक आहेत, नावं भिन्न भिन्न आहेत, रूप भिन्न आहेत, मग असं आपण एकीकडे म्हणतो, मग काय हरकत आहे त्या वारी त्या वाराचा देव घेतला तर? पण त्याच्यातच तुम्ही 15 मिनिटं घाला, 20 मिनिटं घाला, मनस्वी पूजा करा, शांत चित्ताने करा, तन्मयतेने करा, जीव ओतून करा. मग एकदाच 10 घ्यायचे, पटपट पटपट पाणी टाकायचं, त्याच्यावर कसं पंचामृत आहे नाही काय असेल ते असेल, घेतले एकदा 3-3 4-4 घेतले, पुसले, ठेवले. मग ठेवल्यानंतर पुढं काय अक्षदा टाकल्या, मग गंध येतं. आता सहाणही राहिली नाही, गंध उगाळायचाही विषय नाही. अष्टगंध घेतलं, कालवलं, कालवताना पाण्याचा अंदाज येत नाही, पाणी जास्त पडतं, गंध पातळ होतं. आपण लावलं कपाळाला, कुणाच्या नाकात जातं, कुणाच्या ओठावर जातं, कुणाच्या डोळ्यात जातं. आपण तेही बघायला राजी नसतो, कारण आपल्याला घाई असते. कारण तो मुकाय ना, तो कुणाशी बोलणार आहे? त्याला तर निमूड बसणंच आहे, त्याला तर सहन करणंच आहे. मग एक प्रकारे ते गंध होतं. मग गंध झाल्यानंतर वेळ येते ती हळदी कुंकाची. मग हळदी कुंकू तर आपण जसं रंगपंचमीला रंग उधळल्यासारखं आपण उधळायचं काम करतो. मग